ही फक्त शिलाई मशीन नाही भावांनो, आमच्या घरच्या आठवणी जपणारी एक साक्षीदार आहे. आम्ही लहान होतो तेव्हा बाबांनी आईसाठी ही मशीन घेतली. मग काय माझ्या आईने खूप दिवस ही मशीन चालवली आणि यावर काम केलं. नंतर माझ्या बहिणीने याच मशीनवर काम केलं. मशीन काम सर्व माझ्या बहिणी याच मशीनवर शिकल्या होत्या. बहिणीचं लग्न झाल्यावर हीच मशीन माझी बहीण तिच्या घरी घेऊन गेली आणि तिने तिथे खूप दिवस ही मशीन चालवली आणि आज माझी बायको याच मशीनवर काम करत आहे. काळ बदलला, माणसं बदलली, पण ही मशीन अजूनही आमच्या घराचा एक भाग आहे. तुमच्या घरात पण अशा काही जुन्या वस्तू असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारची वेळ होती, वातावरण तर खूप छान होतं, सगळं काही मस्त मस्त वाटत होतं. म्हटलं चला आज एक व्हिडिओ तरी बनवू निवांत असल्यामुळं. आणि काय मुलं गल्लीतले क्रिकेट खेळत होते. आमच्या आदू बघा, त्याला सायकल असली का त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. दिवसभर सायकल खेळत राहतो. पाऊस असो, पाणी असो, चिखल असो, काहीच घेणं नाही. दिवसभर त्याची सायकल चालू राहते. आणि गल्लीतल्या मुलांना क्रिकेट खेळताना बघितलं ना भावांनो, आपल्याला आपले लहानपणीचे दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. खूप खेळूशी वाटतं. असं वाटतं काहीतरी मिस करतोय आपण. एक बॉल तरी खेळून दे हे म्हटल्याशिवाय काय आपण राहत नाही. त्याच्यामुळे मी पण थोडंफार त्यांच्या संग क्रिकेटचा आनंद घेतला. 1-2 बॉल खेळून घेतले. बघा आमचा दादू, लहान मुलांना आजकाल ट्रेंड चालू आहे मोबाईलचा. सर्व मुलं मोबाईलशिवाय काही बघत नाही आणि आमचा भाऊ हा टी व्ही पाहिल्याशिवाय राहत नाही. इतकं